बातमी बीडमधून. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 100 शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत. एकूण 1281 शस्त्र परवान्यांचं वाटप करण्यात आलंय. त्यापैकी 100 परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. संतोष देशमुख हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे. उद्धव, या संदर्भातला अधिकचा तपशील. प्रज्ञा, खरंच तर बघितलं की संतोष देशमुख यांच्या परिस्थितीची जी आहे ती चव्हाट्यावर आली होती. जी, सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्राचं प्रदर्शन करताना अनेक परवानाधारक आपल्याला या ठिकाणी दिसत होते. हवेत गोळीबार करतानाचे व्हिडिओ, रील्स वगैरे व्हायरल झाल्या होत्या. आणि या सगळ्या संदर्भामध्ये प्रश्न जे आहेत ते विधानसभेत असतील, रस्त्यावर असतील, या सगळ्या संदर्भामध्ये उपस्थित केले होते. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून बी या सगळ्या संदर्भामध्ये जे आहेत ते आरोप झाले होते. आणि त्यानंतर आता जिल्हाधिकारी असन आणि यांची जी कमिटी असेल ती ऍक्शन मोड मध्ये आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आपण जर बघितलं तर जवळपास 245 लोक अशा आहेत या परवानाधारकापैकी की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि 1-2 नव्हे तर 4च्या आसपास गुन्हे प्रत्येकावर दाखल असल्याचे या निमित्ताने कळतंय. आणि त्याचबरोबर आता या सगळ्या परवानाधारकाची जी आहे ती छाटणी सुरू झालेली आहे. आतापर्यंत 100 परवानाधारकांचे जे परवाने आहेत ते शस्त्राचे रद्द करण्यात आले. तर अजून देखील धन्यवाद उद्धव, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.